पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन केलेलं कोणतंही काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल करत आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली। त्याचबरोबर मेट्रो 3च्या अर्धवट कामासाठी पंतप्रधानांना बोलवणं योग्य आहे का असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी MMRD आयुक्तांना चौकशीला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला आहे। आपण पाहाल की परवाकडे आता हा पण विषय येतो समोर की कदाचित मेट्रो लाईन 3 ह्याचं देखील RA ते BKC हे उद्घाटन करतील। आहेत आमच्याकडे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत जे अर्ध्या किलोमीटरचं उद्घाटन करतात आणि मग गेम चेंजर असं सगळीकडे बोलतात। पण हा गेम चेंजर तुम्ही स्वतःचं पण पद ठीक आहे, तुम्ही त्या पदाची इज्जत ठेवलेली नाही आहे, खोके धोके देऊन जे पद तुम्ही चोरलं ते तर आहेच, पण प्रधानमंत्री महोदयांना जेव्हा तुम्ही बोलवता तेव्हा एखादा प्रोजेक्ट अर्धवट असताना परत त्याच्यात आपण पाहाल अनेक फायनान्शियल इरेग्युलरिटी आहेत जे उद्घाटन झाल्या आम्ही तुमच्या समोर आणू। कारण आमचं देखील सरकार असताना आम्ही माहिती काढून ठेवलेली आहे, RTIमधून पण माहिती प्राप्त झालेली आहे की मेट्रो 3मध्ये फायनान्शियल एस्केलेशन किती झालेलं आहे। आमचं सरकार येण्याच्या आधीच 10,000 कोटीचा खर्च जो झालेला आहे त्याचं कुठेही उत्तर नाही आहे। प्रत्येक स्टेशनचं एस्केलेशन ह्याची आमच्याकडे माहिती आहे। आता 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष होतील हे घटनाबाह्य सरकार बनून, तरी देखील मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाही आहे, अनियमितता जास्तीत जास्त आहे। आणि अशा कामांसाठी तुम्ही प्रधानमंत्री महोदयांना बोलवणं किती योग्य आहे? निश्चितपणे की MMRDने जो काही घोटाळा केलेला आहे आणि जो घोळ घालत आहेत, मग ते पॉड्समध्ये असतील किंवा ह्या ट्विन टनलमध्ये असेल, MMRD चीफनं पण मी सांगत आहे की तुम्हाला चौकशी समोर जायला लागणार। आमचं सरकार येत आहे, मग चौकशी समोर की आत हे तुम्ही ठरवायचं, पण आमच्या महाराष्ट्राला लुटू नका, आमच्या मुंबईला लुटू नका। तुमचं जे काम आहे ते नियमितपणे करा, पूर्ण पाठिंबा असेल, पण लुटायला गेलात तर आम्ही सोडणार नाही।